माईक द्या ना आहे ना माईक चालू केला ना चालू केलं माईक द्या सरांनी द्या माईक द्या ना इकडे घ्या ना सरांनी हॅलो 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 नाही येत नाही सर हा इकडे घ्या सरांना थोडं नाही ना चर्चा झाली होती मला कळलं नाही, बरोबर चर्चा झाली आहे, मागण्या मान्य पण त्यांनी केलेल्या आहे, पण त्याची अंमलबजावणी करायला सरकार तयार अंमलबजावणी त्या बैठकीमध्ये कधी सांगितलं अंमलबजावणी करतो 9 नोव्हेंबर रोजी बैठक झाली. मी तुम्हाला विचारतो त्याची उत्तर द्या. बनपुरात नका लागतं माझी तुम्हाला अंमलबजावणी कधी करणार याची तारीख दिली होती का? तारीख दिलेली नाही, फक्त आश्वासन दिलेलं आहे की अंमलबजावणी होणार, पण ते काही अद्याप झालेली नाही. आता कोण बोलायला गेलो? कृती समिती बोलून झाली सर, पण ते काही त्याचं उत्तर देऊन नाही राहिले. फक्त मीटिंग घेतो म्हणतात, मीटिंग वगैरे काही लावत नाही आणि बस आश्वासन. सरांना येऊ द्या. या ना सर आहेत ना राजू देसाई महिला आघाडी कॅमेरा किती सर कॅबिनेटची बैठक झाली, पण जरांगे पाटलाचा पहिला त्यांनी हे घेतला होता मुद्दा, त्याच्यानंतर आमचा मुद्दा घेतला नाही त्यांनी आणि असे टळून राहिले. कॅबिनेटची म्हणजे बैठक घेतात, आमचा मुद्दा काही त्याच्यामध्ये घेत नाही. मागचं आंदोलन पण आमचं 23 दिवसाचं होतं, आज पण 25 दिवसाचं आंदोलन झालं आहे आमचं, पण अजूनपर्यंत आमची सूट घेतली नाही आहे. आम्ही महिला रोज इथे येतो, संविधान चौकात अन्नदानात बसतो आणि आमची कोणी सूट घेऊन नाही राहतो आणि आम्ही एक तर महिला आहोत आणि ग्रासरूटवर आम्ही काम करतो सर. सर्वात महत्त्वाचं काम आमचंच आहे, पण ह्या सरकारने अशी जाग येत नाही की ह्या महिलांचे GR काढला पाहिजे म्हणून. वेळोवेळी आम्हाला रोडावर उतरवतात, आम्ही रोडावर संघर्ष करतो, मोर्चे करतो, पण हे सरकारला जाग का बरं नाही येत हे आमचं म्हणणं आहे. आम्ही महिला आहे, महिला सशक्तीकरणची गोष्ट करतात, पण महिला सशक्तीकरण गेलं कुठं त्यांचं? दिवाळी म्हणून ते पण घोषित केलंय, आश्वासन दिलंय, काही मिळालं नाही. मागच्या वर्षी पण तेच म्हटलं होतं की आम्ही आश्वासन दिलं होतं मागच्या वर्षी 2000 दिवाळी भाऊबीज म्हणून. मागच्या वर्षी पण नाही दिला, यावर्षी पण मुद्दा आहे आमचा की दिवाळी भाऊबीज द्या म्हणून. यावर्षी पण त्यांनी आम्हाला दिलं नाही. आज 2-3 महिने होऊन गेले, फक्त आश्वासन, फक्त आश्वासन, फक्त आश्वासन. आणि काही अशा प्रकारे झालं सर की गावातून आम्ही घराबाहेर निघलो की सर्व लोक म्हणतात की तुमचा पेमेंट कार्ड झाला, सर्व झाला आहे. जेव्हा आम्हाला माहिती आहे सर की आमच्या हातात काही आलं नाही. जेव्हा त्यांनी म्हटलं आहे सर की आम्ही तुम्हाला लेखी दिलाय पण GR काढू, पण GR काढायला पाहिजे ना त्यांनी. वेळोवेळी आम्ही रोडवर उतरून आलो त्यांच्यासाठी GR साठी. आमची कामं ठप्प पडल्या, तिकडे घरी डिलेव्हरी होऊन राहिला, लसीकरण नाही होऊन राहिलं, बच्चू सुटत आहे. एक करता आज मरण पावली आम्ही नसल्यामुळे. तर आम्हाला एकच म्हणायचं आहे की आमचा GR त्वरित द्या, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू, त्यांच्या घरावर जाऊ. आमची तयारी आहे. उद्या आम्ही निघत आहोत ठाणेला. त्यांच्या शिंदे सरकारचे त्यांचा बर्थडे आहे, त्यांचा बर्थडे साजरे करायला आम्ही निघत आहोत उद्या. मी फोटो घेत आहे सरांचे ते कॅमेऱ्यात घेत आहे न्यूज नाही करताना व्हिडिओ घेत आहे. आणि